अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारताचे पारडे चांगलेच जड झाले आहे. त्यांच्याकडे सध्या 286 धावांची आघाडी आहे. त्यामुळे ते विंडीजच्या वर धावांचा पराभव लादण्याची शक्यता आहे. भारताच्या 5 बाद 448 धावा झाल्या असून त्यामध्ये 3 फलंदाजांनी शतके झळकवली आहेत. जडेजा 100 धावांवर नाबाद आहेत, तर लोकेश राहुलने 100 धावा करून बाद झाला. त्याचे ते 11वे शतक आणि भारतातले दुसरे. खरं तर 2016 नंतर त्याला भारतामध्ये शतक करण्याची संधी आली नव्हती आणि यष्टिरक्षक ध्रुव झुरेल याने मात्र शतक पूर्ण केले, पण तो 125 धावांवर बाद झाला. या सामन्यामध्ये भारतीय संघाचं पारडं जड आहे. त्यामुळे भारत निश्चितच या कसोटीत विजय मिळवेल. इकडे आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय विश्वचषक महिला स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा रविवारी सामना होणार आहे. गेले 3 रविवार आपण पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलेला आहे. तसाच उद्याच्या सामन्यातसुद्धा भारतीय महिला पाकिस्तान संघावर कोलंबो स्टेडियममध्ये निश्चितच विजय मिळवतील असा अंदाज आहे.